भाई जगताप आलेले आहेत आणि ते प्रतिक्रिया देत आहेत. महाविकास आपण पुन्हा एकदा आघाडीचे तुझ्या सगळेच्या सगळे उमेदवार विजयी झालेले असतील असं आपल्याला मी सांगू इच्छितो. महत्वाचा प्रश्न पण वारंवार आकडे नसताना देखील भाजपचा उमेदवार देणं काय नेमकी समीकरण आहे? समीकरण म्हणण्यापेक्षा ही महाराष्ट्राची संस्कृती केव्हाही नव्हती. आपल्याला आठवत असेल आता इतकी वर्ष झालं आणि कधीही अशा प्रकारे कधी होत नव्हतं. एकमेकाचा आदर ठेवला जायचा. गेल्या 5-7 वर्षापासून महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या भूमीची कुठे ना कुठे अशी परवड झाल्यासारखं वाटतं आणि राजकारण हे खूप खालच्या दर्जाचं केलं जातं. हे मी अगोदरही बोललोय, आताही तेच माझं मत आहे. तुम्हाला विश्वास आहे का तुम्ही निवडून या? 100%. हिंदी में जानना चाहेंगे भाई, कैसे लग रहे हैं आंकड़े आपको, क्योंकि भाजपा ने ऑलरेडी एक एक्स्ट्रा उम्मीदवार दिया जिसकी वजह से पूरा इलेक्शन हो रहा है? नहीं, मेरा तो ये कहना है कि ये पूरे हिंदुस्तान में महाराष्ट्र की एक अलग राजनीतिक संस्कृति रही बहुत सालों से, लेकिन पिछले 7-8 सालों से कुछ लोग सत्ता पे आने के बाद वो पूरी सत्ता उनके दिमाग पे छाई हुई है, तो वो ये सोचते हैं कि हर बार हम इस तरह से करें. ऐसे नहीं होता. और ये बात भी सही है कि पिछली बार थोड़ा कुछ न कुछ गलतियाँ हम लोगों से हुई हैं, खास करके महाविकास आघाड़ी से. तो बट ये संस्कृति कभी भी नहीं रही महाराष्ट्र की एक राजनीति पूरे देश में उसका एक अपना दर्जा था. वो पिछले 7-8 सालों में सत्ता के नशे में कुछ लोग ये सोचने लगे हैं कि बस वो पैसे से और पूरे उनके सत्ता के घमंड से सब कुछ कर सकते हैं. ऐसा उनसे उनकी सोच है. आप कितने कॉन्फिडेंट हो आपकी जीत के बाद? मैं पूरे महाविकास आघाड़ी के साथ उम्मीदवार जो है ये पूरी तरह चुन के आएंगे, ये मैं कहना चाहता हूँ. जगताप आणि भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट लढत असणार आहे. त्यामुळे मोठं आव्हान आता भाई जगताप यांच्या समोर आहे. 6 वर्षापूर्वी सुद्धा हाच एक सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड, आणि यात भाई जगताप यांनी प्रसाद लाड यांचा पराभव केला होता. आणि पुन्हा एकदा 6 वर्षानंतर तीच लढत दोघांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे यावेळेला भाई जगताप पुन्हा एकदा सरशी साधणार की प्रसाद लाड गेल्या पराभवाचं उट्ट काढणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट विधानभवनातून. रामनाथ, पुन्हा एकदा 6 वर्षानंतर तोच सामना पाहायला मिळतो. या अगोदर सुद्धा 6 वर्षापूर्वी भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड असा सामना पाहायला मिळाला होता आणि त्यात प्रसाद लाड यांचा भाई जगताप यांनी पराभव केला होता. पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती करणार असं भाई जगताप म्हणतायत. मात्र प्रसाद लाड यांनी सुद्धा आता मोठा जोर लावलेला आहे. अपक्ष आमदारांसाठी त्यांनी मोठी फिल्डिंग लावलेली आहे असं बोललं जात आहे. काय नेमका हा सामना असेल, काय विश्लेषण करशील? होती, मात्र ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी होती. आताची जी लढत होते ही विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी होत असताना आपण पाहतोय की राज्यसभेची जी निवडणूक पार पडली त्यानंतर महाविकास आघाडीला जो फटका बसला, जो धक्का बसला, तो धक्का विसरता येणार नाहीये. कारण आपण जर संख्याबळाचा जर विचार केला तर सध्या राज्यसभेच्या निवडणूक जी पार पडली त्याच्यामध्ये जे मताधिक्य मिळालं महाविकास आघाडीला ते 162 इतकं होतं, तर जे भाजपाला मताधिक्य मिळालं ते 123 इतकं होतं. अर्थातच कुठेतरी जर आता जर विधान परिषदेच्या मतदानाचा जर आपण उमेदवाराचा एका कोटा जर पाहिला तर तो 26 वर गेला, तर आपण पाहतोय की महाविकास आघाडीला आपले 6 उमेदवार निवडून आणण्यासाठी 156 मतांची आवश्यकता आहे. तर महाविकास आघाडीकडे राज्यसभेच्या निवडणुकांचा जर आकडा जर आपण पाहिला, मतदान मिळाल्याचं पाहिलं तर 162 इतकं आहे. म्हणजे अवघी 6 मतं जी आहेत ही महाविकास आघाडीकडे आपले 6 उमेदवार निवडून आणल्यानंतर अधिकची आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडे जर आपण पाहिलं तर 123 इतकं मतदान हे राज्यसभेमध्ये त्यांना पडलं होतं. अर्थातच त्यांना आपले
5 उमेदवार आता निवडून आणण्यासाठी 26चा कोटा जो आहे तो लक्षात घेता 130 मतांची आवश्यकता, म्हणजे अवघे 7 मतं भाजपाला देखील आवश्यक आहेत. अशामध्ये जी स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीकडनं आखली गेली, कारण गेल्या वेळी आपण पाहिला कोटा निश्चित केला गेला, कुठेतरी राष्ट्रवादीकडून 48चा कोटा निश्चित केला आहे. मतदान होण्यापूर्वीच एक बातमी बाहेर आली आणि त्यानंतर मोठी संभ्रमावस्था देखील पाहायला मिळाली होती आणि त्याचाच फटका कुठेतरी आपण पाहतोय की महाविकास आघाडीला बसला, कारण कोटा कुठेतरी निश्चित होताना पाहायला मिळालं. आणि अशामध्ये जे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये 6वा जो उमेदवार होता त्याला पुरेसं मतदान झालं नाही, पुरेसं मताधिक्य जे आहेत हे मिळालं नाही. आणि अर्थातच जेव्हा पहिल्या पसंतीची मतांची ज्यावेळी बेरीज केली गेली त्यावेळी 48-48 इतकी पहिल्या 2 उमेदवारांना या ठिकाणी भाजपाच्या मतं पडली होती, जी सरप्लस झाली आणि त्यानंतर धनंजय महाडिक हे विजयी होताना आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच आता देखील तितकीच काळजी महाविकास आघाडीला घ्यावी लागणार आहे, कारण जो मताधिक्याचा आकडा आहे हा केवळ 6 ने अधिक महाविकास आघाडीचा आपल्याला राज्यसभेच्या मताधिक्याप्रमाणे पाहायला मिळतोय. त्यामुळे एकीकडे पहिल्याच मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत आपले 10 उमेदवार जे 10 उमेदवार आहेत ते कशा पद्धतीनं निवडून येतील याची विशेष काळजी महाविकास आघाडीला घ्यावी लागेल. जर एकही मतदान चुकलं किंवा एकही मत कमी पडलं आपल्या एक उमेदवाराला तर पुन्हा एकदा जे राज्यसभेला घडलं तेच पुन्हा विधान परिषदेत होण्याची भीती देखील आता महाविकास आघाडीकडून व्यक्त होते. आणि हेच कारण आहे की वारंवार ज्या ट्रायल घेतल्या गेल्या, मी शिवसेनेच्या जे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्यासोबत होतो, त्यांच्या ज्या ट्रायल पार पडल्या मतदान कसं घ्यावं त्यावेळी हे मतदान कसं घ्यावं हे वारंवार सांगितलं जात होतं, कारण एकही मत बाळद होऊ नये, वैध होऊ नये. गुप्त मतदान आहे, अर्थातच अपक्षांकडे सगळ्यांचा डोळा आहे. शिवसेनेनं देखील आपल्या सोबतचे अपक्ष कशा पद्धतीनं बांधून ठेवले जातील, कारण शिवसेनेकडे पुरेसा कोटा आहे. कारण आपण पाहिलं ते 55 इतकं संख्याबळ शिवसेनेचं आहे, 26-2-52 अर्थातच 3 मतं अधिक त्यांच्याकडे आहेत. आणि अपक्षांचा जो कोटा आहे तो त्यांना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला द्यायचा आहे. अर्थातच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांची विजयाची जबाबदारी ही महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेवर आहे आणि ते घेण्याचा ते प्रयत्न देखील करतात. वारंवार ते सांगतात की महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकतील. मात्र आपण ज्या पद्धतीने आकडेवारीचं हे गणित पाहिलं ते लक्षात घेता एकही आमदाराला कोटा नेमका कोणाला किती द्यायचा, अर्थात 26चा कोटा असेल तरी एका उमेदवाराला नेमकं किती मतं द्यायची, किती अधिकची मतं द्यायची हे मात्र अजून सांगण्यात आले नाही. त्याचं कारण हेच आहे की जे राज्यसभेत घडलं ते पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीत घडू नये आणि त्याचीच गुप्तता पाळण्यात आलेली आहे. आणि ते ऐनवेळी आता ज्यावेळी विधान भवनमध्ये हे आमदार दाखल होतील त्यावेळी त्यांना सांगण्यात येईल की कोणाला आपल्याला मतदान करायचंय. आणि ही संपूर्ण स्ट्रॅटेजी तिन्ही पक्षांचे जे बडे नेते आहेत ते आखतायत अशा पद्धतीची देखील माहिती मिळते. आणि त्यासाठी मतदानाची ट्रायल घेतली गेली, मात्र कोणाला किती मतदान द्यायचे किंवा आपला उमेदवार जो आहे आपण म्हणतो सचिन भाऊ आहिर आहेत, आमशा पाडवी आहेत शिवसेनेकडनं, या दोघांना जर 26चा कोटा असला तरी 28 मतं द्यायचेत का, 30 मतं द्यायचेत का, हा कोटा अजूनही आमदारांना सांगण्यात आलेला नाही, त्याची गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे नेमकं पहिल्याच मतदानाच्या फेरीमध्ये मतमोजणीच्या फेरीमध्ये महाविकास आघाडी निघून जाते का, विजयी होते का हे पाहावं लागेल. आणि जर राज्यसभेप्रमाणे झालं तर अर्थातच ही तारेवरची कसरत महाविकास आघाडीसाठी ठरू शकते. अगदी रामनाथ, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. आम्ही तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. आपण पाहतोय अतिशय चुरशीचा असा हा सामना आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत आणि भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष या निमित्तानं पाहायला मिळतोय. नितेश राणे, संजय कुटे सुद्धा दाखल झालेले आहेत. मिसाळ, सावरकर हे पोलिंग एजंट असणार आहेत. अतुल भातखळकर हे भाजपचे पोलिंग एजंट असतील. भाजपनं आपलं नियोजन केलेलं आहे. भातखळकर भाजपचे पोलिंग एजंट असतील. नितेश राणे, संजय कुटे हे सुद्धा पोलिंग एजंट असतील. निवडणूक प्रतिनिधी म्हणून ते तिथे तैनात असतील. मिसाळ, सावरकर सुद्धा तिथे असतील. आणि सगळ्यात पहिला मान आहे तो बागडेंना दिला जाणार आहे. ज्येष्ठ म्हणून त्यांना तो पहिला मान मतदानाचा दिला जाणार आहे. आपण हे दृश्य पाहतोय. भाजपचे आमदार ज्यावेळेला विधान भवनात दाखल झाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, त्यांच्या पाठोपाठ राम शिंदे उमेदवार आहेत स्वतः, आणि हरिभाऊ बागडे माजी विधानसभा अध्यक्ष ज्येष्ठ असल्यानं त्यांना पहिल्यांदा मतदानाचा मान दिला जाणार आहे. काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा इथे दाखल झालेत. स्वतः ते जातीनं विधान भवन परिसरात हजर राहून या मतदानाचं सगळं नियोजन करतायत. आपल्याला माहिती आहे की शेलार, महाजन आणि दरेकर यांच्यावर या सगळ्या निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र स्वतः फडणवीस हे जातीने लक्ष घालत होते आणि आता ते विधान भवनात दाखल झाले आहेत.